तर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला देण्यात आलेल्या भूखंडावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कोणतीही निविदा न मागता रहाणेला भूखंड देण्यात आलेला आहे असा आरोप करण्यात आलाय। रहाणेला देण्यात आलेल्या भूखंडावरून आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा आक्षेप घेतला। सर, अजिंक्य रहाणेला भूखंड देण्यात आलेला आहे, त्यावरून तुम्ही काही आक्षेप सुद्धा नोंदवलेले आहेत। नेमके काय आक्षेप आहेत? बांद्रा रेक्लेमेशन मुंबईतले प्राईम लोकेशन आहे। इथली साधारणपणे 2000 स्क्वेअर मीटर म्हणजे 20,000 स्क्वेअर फूट जागा 1988 साली सुनील गावस्कर, क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना इंडोर क्रिकेटसाठी देण्यात आली होती। त्यावेळेला ती कशी दिली वगैरे आपल्याला माहिती नाही, परंतु ही जी जागा दिली 1988ला, खरं तर शासनाची कुठलीही जागा कुणालाही दिली की साधारणपणे 1 वर्षामध्ये त्याचं ॲग्रीमेंट व्हायला लागतं, परंतु तब्बल 35 वर्ष सुनील गावस्कर यांनाही आठवलं नाही की ही जागा आपल्याला या कारणासाठी दिली, राज्य शासनालाही आठवलं नाही। 35 वर्षानंतर म्हणजे 2022 साली सुनील गावस्कर यांना आठवले की ही जागा आता आपण परत दिली पाहिजे, कारण त्यांनी ती डेव्हलप केली नाही। आणि 2022 सालीच दुसरा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हा शासनाला पत्र देतो की ती जागा मला द्या। खरं तर ती जागा लॅप्स झाली होती। शासनाला एकदा परत मिळालेली जागा जर पुन्हा कुणाला द्यायची असेल तर त्यासाठी जाहिरात दिली पाहिजे, टेंडर काढली पाहिजे, परंतु असं काही न करता शासनाने थेट ती जागा मंत्री